नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरतीला आता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यानंतर आता बीड जिल्ह्यामार्फत आपली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितली आहे, तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारे केली जाणार आहे आणि ही जी भरती आहे ही कोणत्या विभागामार्फत होणार आहे। तर बघा मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे या साईटवर तुम्हाला जावं लागेल। ठीक आहे, नंतर या ठिकाणी बघा पोलीस पाटील भरती 2026 बीड जिल्हा। ठीक आहे मित्रांनो, तर पोलीस पाटील भरतीला आता सुरुवात झालेली आहे। हिंगोली नंतर आता आपली बीड जिल्ह्याने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। त्यामध्ये विभाग महत्वाचे एक आहे बीड उपविभाग, नंतर आहे माजलगाव उपविभाग, नंतर परळी उपविभाग, नंतर आहे पाडोदा उपविभाग, नंतर अंबाजोगाई उपविभाग। तुम्ही या 5 पैकी एका विभागामध्ये रहिवासी असणे गरजेचं आहे। ठीक आहे, तर आपण फक्त या ठिकाणी एखादी पीडीएफ तुम्हाला मी समजून सांगतो। बाकीच्या ज्या पीडीएफ आहेत तुम्ही संबंधित तालुक्यातील उपविभागामधील रहिवासी असाल ती पीडीएफ अगोदर डाउनलोड करायची, नंतर बाकी संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करायची। तर काही अडचणी येत असेल ना, नंतर हेल्पलाईन नंबर दिलेला यावर तुम्ही संपर्क करू शकता। तर आपण या ठिकाणी उपविभाग बीड याची पीडीएफ डाउनलोड करू। तर उपविभाग बीड यावर असं क्लिक करायचं। क्लिक केल्याबरोबर पीडीएफ डाउनलोड झालेली आहे। तुम्हाला अर्ज या ठिकाणी ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 30 जानेवारी। लक्षात ठेवायचं, 30 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। लेखी परीक्षा दिनांक असणार आहे 22 फरवरी। ठीक आहे, अर्ज छाननी होणार आहे 2 फरवरी ते 6 फरवरीच्या दरम्यान। 22 तारखेला एक्झाम होणार आहे। आन्सर की तुम्हाला 22 तारखेलाच येणार संध्याकाळी। लेखी परीक्षा निकाल जो 24 तारखेला लागेल। मुलाखत होणार आहे तुमची 25 आणि 28 फरवरीला आणि अंतिम निकाल लागणार आहे 2 मार्चला। संपूर्ण टाइम टेबल या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा। तर एक्झाम शुल्क असणार आहे ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला 1000 रुपये ओपन कॅटेगरीला आणि 800 रुपये मागासवर्गीयांना, हे पण तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर बघा मित्रांनो, याची जी पात्रता मागितली 10वी पास असणे गरजेचं, लक्षात ठेवा 10वी पास असणे गरजेचं आहे। तुमची वयोमर्यादा या ठिकाणी 25 ते 45 वर्षापर्यंत या ठिकाणी मागितलेले आहे आणि तुम्ही स्थानिक गावचे रहिवासी असणे गरजेचं आहे। पोलीस पाटील जी गाव आहे, तुमच्या जर गावात जागा रिक्त असेल तरच तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे। 10वी पास आणि स्थानिक गावचे रहिवासी असेल त्यांनाच या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुमची 100 गुणाच्या आधारे नियुक्ती केल्या जाईल। लेखी होणार आहे 80 मार्कची, तोंडी 20 मार्कची आणि 100 गुण या ठिकाणी राहणार आहे दोन्ही मिळून। या ठिकाणी एक्झामचा सिलेबस दिलेला आहे सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी आणि स्थानिक परिसराची माहिती, म्हणजे बीड जिल्ह्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाणार आहे। तर तुम्हाला 80 पैकी 36 गुण मिळवणे गरजेचं आहे पुढील प्रोसिजरसाठी। या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला काय काय लागणार आहे हे संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे। पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायची। या ठिकाणी तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड, हरटॅक्स पावती वगैरे अर्जासोबत जोडावं लागेल, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल। अर्ज भरताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय करावं लागेल, हे तुम्हाला गाव चेक करावं लागेल। ठीक आहे, या ठिकाणी विषय तालुका, गावाचे नाव आणि आरक्षण ह्या गोष्टी तुम्हाला चेक करावं लागेल। तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी चेक करायचं, तर तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी असेल, नंतर आरक्षण चेक करायचं। या ठिकाणी अनुसूचित जाती महिला लिहिलेली आहे, तर या ठिकाणी फक्त महिलाच अर्ज करू शकते एससी कॅटेगरीची। तर अशा आरक्षणानुसार तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरावे लागणार आहे। तालुका व्यवस्थित चेक करायचा, तुमच्या गावाचं नाव चेक करायचं आणि तुमचं आरक्षण चेक करायचं। या 3 गोष्टी जर जुळल्या तुमच्या तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। नंतर उपविभाग माजलगाव, माजलगावची बिल डाउनलोड करायची, आपलं गाव चेक करायचं आणि आपलं आरक्षण चेक करायचं। जर तुम्ही माजलगावातले रहिवासी असाल, त्यांच्या अंतर्गत तुम्ही रहिवासी येत असाल तर उपविभागामध्ये, नंतर परळी उपविभाग, नंतर पाडोदा उपविभाग, नंतर अंबाजोगाई उपविभाग, माहिती सर्व सारखीच आहे, फक्त आपलं गावाचं नाव मला या ठिकाणी चेक करावं लागेल। तुमचं समान आरक्षण व्यवस्थित चेक करावं लागेल, तरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। ठीक आहे मित्रांनो, तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, जी 5 उपविभागामिळून ही भरती निघालेली आहे, त्या 5 उपविभागामध्ये तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे। आपली उपविभागाची पीडीएफ डाउनलोड करायची, त्यामध्ये आपले गावाचं नाव चेक करायचं, नंतर आपलं समान आरक्षण चेक करायचं, तरच तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे। ठीक आहे, संपूर्ण पीडीएफची लिंक लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला लिंक मी देऊन देईन। टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। ठीक आहे, 30 जानेवारीची अंतिम तारीख आहे। 30 जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। तर इतर जिल्ह्याची जर जाहिरात आले की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल, त्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।